नमस्कार, मी रेकी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या प्रौढ माणसाचा मेंदू आणि एका लहान मुलाचा मेंदू ह्या दोन परिस्थितीमध्ये किंवा ह्या दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठलं व्यक्तिमत्व हे ह्या दिव्यरेखी शक्ती असेल किंवा आध्यात्मिक ऊर्जा असेल ह्या ऍक्सेप्ट करायसाठी सक्षम आहे हे आपण बघणार आहोत। जर आपण प्रौढ माणसाचा मेंदू बघितला तर प्रौढ माणसं ही तार्किक असतात। तार्किक याचा अर्थ असा की प्रौढत्वापर्यंत त्यांनी जे काही अनुभव घेतलेले असतात, जे काही शिक्षण अर्जित केलेलं असतं आणि जी परिस्थिती बघितलेली असते, ह्या सगळ्याच्या आधारे प्रौढ माणसाचं एक मत असतं जे ठाम असतं। त्यांच्या समोर एखादी नवीन गोष्ट आली की ते त्याला ती गोष्ट तार्किक कक्षेमध्ये बसवायचा प्रयत्न करतात। म्हणजे ह्या गोष्टीचा स्रोत कुठला, मग ही अशी का आहे, मग ह्यातनं मला काय मिळणार आहे, मग मी त्याचा वापर कसा करू, ह्या सगळ्या गोष्टींचं काहून हे प्रौढ माणसांच्या मनामध्ये असतं। ज्या वेळेला तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जाता त्यावेळेला हे प्रश्न जास्त प्रकर्षाने आपल्याला जाणवतात। तेच तुम्ही जर का एखाद्या लहान मुलाला तुम्ही बघितलं तर त्या लहान मुलांचा मेंदू फक्त त्या ऊर्जा ऍक्सेप्ट करणं एवढंच काम करत असतो। कारण त्या लहान मुलाला अजून कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतो, त्यांनी कुठली परिस्थिती हाताळलेली नसते, त्याच्यामुळे त्यांना तार्किक हा शब्दच माहिती नसतो। त्यांना फक्त कुतूहल असतं ते गोष्ट अनुभवण्याचं। म्हणजे थोडक्यामध्ये गेल्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं होतं की देवळातनं जाऊन आलं की म्हणजे मला प्रसन्न वाटतं, म्हणजे नक्की काय वाटतं ह्याची जी अनुभूती आहे ती फक्त ऍक्सेप्ट करायची कपॅसिटी ही लहान मुलांच्यात असते। त्याच्यामुळं लहान मुलं ही आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत चौकस आणि ऊर्जा ग्रहण करण्यास जास्त पात्र असतात। तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझा पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हे अजिबात विसरू नका की आपल्या कर्माला मेनू नसतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।